नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार नागपंचमी प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला असते. यावर्षी नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवारी आहे. या दिवशी नागाची पूजा केली जाते अशी मान्यता आहे. नागपंचमी दिवशी नागदेवतेची आराधना केल्यामुळे सर्पदोषापासून मुक्ती मिळते. तसेच कालसर्पदोष देखील शांत होतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर या दिवशी व्यक्ती त्याच्या राशीनुसार काही वस्तू व खास उपायाचे दान करत असेल, त्याचबरोबर त्यामुळे त्याचे दुर्भाग्य दूर होते, सुख शांती समृद्धीचे आगमन देखील होते. तसेच राशीनुसार काही उपाय देखील आपण या दिवशी करायचा आहे. तर बघूयात की कोणते ते उपाय आहेत. नंबर 1, मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशी लोकांनी नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा करावी. तसेच ओम नागेंद्रहाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे कालसर्प दोषापासून तसेच राहूकेतू दोषापासून देखील मुक्ती मिळते. नंबर 2, वृषभ राशी. या लोकांनी नागपंचमी दिवशी शिवशंकरांची विधीपूर्वक पूजा करावी. असं केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती भेटते. तसेच सौभाग्याची देखील प्राप्ती होते. नंबर 3, मिथुन राशी. या लोकांनी गरजू लोकांना मुगाची डाळ दान करावी. असं केल्यामुळे शिवशंकरांची विशेष कृपा त्यांच्यावरती राहते. नंबर 4, कर्क राशी. या लोकांनी या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये नारळ प्रवाहित करावा. तसेच शिवलिंगावर जलाभिषेक करावा. असं केल्यामुळे शिवशंकरांची विशेष कृपा प्राप्त होते. नंबर 5, सिंह राशी. यांनी सुकलेला नारळ दान करावा व शिवजींची पूजा करावी. यामुळे जातकांना शुभ फळांची प्राप्ती होते. नंबर 6, कन्या राशी. या लोकांनी शिवशंकरांचा जलाभिषेक करावा. हे केल्यामुळे मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. नंबर 7, तुळ राशी. या लोकांनी या दिवशी वस्त्र किंवा धनाचे दान करावे. तसेच या दिवशी शिवचालिसाचा पाठ देखील करावा. असं केल्यामुळे भाग्य साथ देऊ लागते. नंबर 8, वृश्चिक राशी. या दिवशी या लोकांनी अनंत वासुकी शेष पद्मनाभच कंबमल षण्डपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया तथा या मंत्राचा जप करावा. नंबर 9, धनुराशी. या लोकांनी या दिवशी पिठात साखर टाकून मिठाई बनवावी व त्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे अनेक पापांचा देखील नाश होतो. नंबर 10, मकर राशी. या लोकांनी या दिवशी शिव शंकरांना काळे तीळ अर्पण करावे. यामुळे त्यांना नक्कीच लाभ भेटणार आहे. नंबर 11, कुंभ राशी. या लोकांनी या दिवशी भोलेबाबांना व नागदेवतांची उपासना करावी. तसेच ओम नागदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करावा. मान्यता आहे यामुळे कालसर्प दोषापासून नक्कीच मुक्ती भेटते. नंबर 12, मीन राशी. या लोकांनी महामृत्युंजय या मंत्राचा जप करावे. यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. नागपंचमी दिवशी या उपायांबरोबरच काही वस्तूंचे दान देखील करावे. ते देखील शुभ मानलं जातं. श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमी दिवशी दान केल्याचे खास महत्त्व आहे. असं केल्यामुळे जातकाला गरिबीपासून सुटकारा भेटतो व जीवनामध्ये धनलाभाचे योग देखील बनतात. नागपंचमी दिवशी काही अशी कामं आहेत जी अजिबात करू नयेत, ते मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नंबर 1, काळे तीळ. असं म्हणतात नागपंचमी दिवशी नागदेवतेची विधिविधानाने पूजा केल्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ दान करावे. असं केल्यामुळे जातकाला शनी राहू या ग्रहांच्या अशुभ प्रभावातून मुक्ती मिळते. तसेच जीवनातील समस्या देखील दूर होऊ लागतात. कामातील अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तींना आपण वस्त्राचे देखील दान करू शकता. यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो. नंबर 2, तांदळाचे दान. या दिवशी नागदेव व शिवलिंग पूजा करण्यासोबतच एखाद्या गरजू व्यक्तीला तांदळाचे दान करावे. यामुळे तुम्हाला संकटांपासून सुटकारा भेटतो व व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते व सौभाग्याची देखील प्राप्ती होते. नागपंचमी दिवशी तांदळाचे दान करणे हे खूप पुण्यफलदायी मानलं जातं व जीवनात सुख समृद्धी यामुळे येऊ लागते. नंबर 3, नाग-नागिनीची जोडी. या दिवशी महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस नागांशी जोडलेला गेला आहे. तर अशा वेळी तुम्ही चांदीने निर्माण केलेल्या नागदेवतांची जोडी मंदिरात दान करावी. या उपायाने पैशाची समस्या, पैशाची तंगी दूर होण्यास मदत होते. तसेच जीवनात धनलाभाचे अनेक मार्ग देखील खुले होतात. पण चांदीचे नागदेवता जर तुम्हाला दान करणं शक्य नसेल तर मंदिरामध्ये मातीपासून नाग-नागिन बनवून त्याची विधीपूर्वक पूजा करावी. यामुळे प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात व जातकाच्या जीवनात सफलतेची प्राप्ती देखील होते. नंबर 4, दूध दान. या दिवशी दुधाचे दान करणे शुभ मानलं जातं. दुधाचे दान केल्याने
भयापासून मुक्ती मिळते व नागदेवता देखील प्रसन्न होतात. नागपंचमी दिवशी कोणती कामे करू नयेत याविषयी माहिती बघूया. धार्मिक मान्यता अशी आहे की नाग हे जमिनीच्या आत राहतात व या दिवशी खोदकाम केल्याने त्यांना नुकसान पोहोचण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे या दिवशी खोदकाम करणे, शेती नांगरणे अशी कामं करणे यापासून नक्कीच दूर राहावे. नंबर 2, नागपंचमी दिवशी लोखंडी अवजारांचा वापर करणे टाळावे. शेतीच्या कामे या दिवशी करू नयेत. नंबर 3, नागपंचमीच्या पूजेचा अर्थ नागांची पूजा करणे असा आहे. काही जण त्यांना पकडून त्यांना उगाच त्रास देतात, पण हे करणं योग्य नाही. त्यामुळे पूजेसाठी नागाचा फोटोचा किंवा मूर्तीचा तुम्ही वापर नक्की करू शकता. नंबर 4, नागपंचमी दिवशी सुई धाग्याचा वापर करू नका. तसेच कोणतेही टोकदार वस्तूंचा उपयोग करू नका. असे चुकूनही झाले तरी जीवनामध्ये तुम्हाला कष्ट होऊ शकते. तुमच्या व्यापारात मंदी येऊ शकते, नुकसान देखील होऊ शकते. नंबर 5, नागपंचमी दिवशी पितळेच्या पात्राने नागदेवतांना दुधाचा अभिषेक करणे टाळा. हे अशुभ मानलं गेलं आहे. त्याऐवजी तुम्ही स्टीलच्या लोट्याचा वापर करू शकता. हे फलदायी देखील मानलं जातं. नंबर 6, अशी मान्यता आहे नागपंचमी दिवशी लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवू नये. असं केल्यामुळे नागदेवता आपल्यावर रुष्ट होतात व आपल्याला कष्ट देखील भेटतात. असं म्हणतात या दिवशी लोखंडी भांड्यात जेवण बनवल्याने तुमच्या कर्मक्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तसेच तुमच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम दिसून येतो. व्यापारात घाटा होऊ लागतो. नंबर 7, नागपंचमी दिवशी विळी, चाकू यांचा वापर करू नये. हव्या असतील तर भाज्या तुम्ही आदल्या दिवशीच त्या चिरून ठेवू शकता. या दिवशी तव्याचा वापर करणे देखील वर्जित मानलं गेलं आहे. तर मंडळी, नागपंचमीच्या या पवित्र दिवशी आपण जाणून घेतलेले उपाय आणि धार्मिक परंपरा आपल्या जीवनामध्ये श्रद्धेने व योग्य पद्धतीने आचरणात आणा. भगवान नाग देवता आणि महादेवांची कृपा आपल्या सर्वांच्या कुटुंबावर सदैव राहो. सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती लाभो हीच मनापासून प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, निरोगी राहा आणि भगवान नागदेवता व महादेवांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो. हर हर महादेव. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.